नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे. हे बघा, मी आता ह्या बाकीच्या भाज्या बाजूला ठेवते आणि तुम्हाला हा माझ्याकडे भोपळा आहे. हा साधारण मला वाटतं वेट आहे अर्धा किलो आहे. हो. तर सर्वप्रथम काय करायचं, ह्यातल्या ह्या बिया काढून टाकायच्या सगळ्या. हे बघा, या सगळ्या बिया अशा काढून टाकायच्या. काही लोक ह्या खातात, पण मी आता नाही खात आहे. आणि त्याचे असे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, असे तुकडे केल्यावर काय करायचं, हे जे साल आहे ना, हे तुम्ही सोलून घ्यायचं. तुम्हाला हवं तर सुरीने सोलू शकता, नाहीतर मग तुमच्याकडे हे असेल बटाटे सोलायचं असेल त्याने सोलू शकता. हे साल असं पूर्ण काढून घ्यायचं. हे बघा, हे बघा, हे सगळं असं साल काढून घेतलं. आणि तुम्हाला हवं तर हा किसूनही तुम्ही घेऊ शकता, हवे तर तुकडेही करू शकता. आता मी साधारण हे मोठे मोठेच तुकडे करते, कारण आपल्याला हे कुकरमध्ये घालायचं आहे. आधी मी ह्याला पाण्यात घालते. इथे हा एक टोप घेतलेला आहे, तर हे पाण्यात टाकत आहे. हे बघा, हे पाण्यात टाकले. आता ह्याचं साल सोलते. जास्त मोठा नाही आहे, मी थोडा तुकडाच आणला. म्हटलं ॲक्च्युली सांबार करायचा माझा बेत होता, तर परवाच्या दिवशी थोडं सांबार केलं, तर त्याला थोडा टाकला तो मी कापून. आणि भोपळ्याची भाजी केली तर साधारण जर अशी गोडसर होते. आणि आपण मालवणी लोक थोडं गोड खायला बघत नाही. भाज्या अशा चमचमीत आणि तिखट झणझणीतच हव्या. मग भोपळ्याची भाजी आमच्याकडे शक्यतो कोणी खात नाही. मग मी काय करते, सांबारासाठी जर भोपळा आणला असेल तर मात्र मग मी त्याला नेक्स्ट डेला मी त्याला घारगे बनवते. म्हणजे सांबारात घालून जो उरेल त्याचे मग मी घारगे बनवते. तर हे बघा, असे हे तुकडे करायचे. साल सोलायला जरा त्रासदायक असतं, कारण हे जे साल असतं ना जरा टणक असतं. आणि ते बटाटे सोलायचं आहे माझ्याकडे, पण त्याने ते साल असं व्यवस्थित सोललं नाही जात. म्हणून मी आपली सुरीच घेतली आहे. पण तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. फक्त सांभाळून करा, हात कापता कामा नये एवढं लक्षात ठेवा, नाहीतर मग आपले घारगे जागीच राहतील. तर हे बघा, आता हे झालं. आता मी तुम्हाला दाखवते. साधारण हे अर्धा किलो आहे की नाही, तर त्याला तुम्ही एक मोठी वाटी भरून गूळ घ्या. दाखवते तुम्हाला. आधी कचरा टाकून देते, म्हणजे मग आपल्याला गूळ पण याच्यावर छान घेता येईल. दाखवते गूळसुद्धा कसा तोडायचा तो. मी 1 मिनिटात आले.
हे बघा, साधारण कुकरमध्ये बसेल असं भांडं घ्यायचं आणि गूळ घ्यायचा. गूळ तर आमच्याकडे ना इथे असा कडकच मिळतो, पावडर काही मिळत नाही. हे हा पाव वाटीला हा एक भांडं लागतं, मग आपला अर्धा वाटी आहे म्हणजे आपण हे 2 भांडे गूळ घ्यायचा. तर हे बघा, मी आता असा हा किसून घेते. जर तुम्हाला किसायचा नसेल तर तुम्ही ठोकून पण ह्याने ठोकून असा घेऊ शकता. पण जसं तुमच्या गुळावर अवलंबून आहे, गूळ किती तुमचा कडक आहे बारीक आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हे बघा, हे मला वाटते 2 चमचे मोठे हे घेते एवढे. बघू, आपले 2 वाट्या झाल्या एका गूळ. बघा, हा 1 वाटी झाला, हा या भांड्यात टाकला आणि अजून 1 वाटी घेते मी. नेक्स्ट टाइम इंडियाला जाईन तेव्हा गुळाची पावडर घेऊन येईन असा विचार करते, म्हणजे हे सगळे खटाटोप आपले वाचतील. हा मी मोठा एक गुळाची ढेप असते ना तशी आणली होती आणि बरीच वापरली मी ती. 1 वर्षभरात ती एक ढेप मला पुरते. मग पुन्हा दरवर्षी एक ढेप घेऊन येते. आता हे बघा, आता हे दुसरं भांडं आपलं भरलं, म्हणजे मला वाटतं एवढा आपल्याला खूप होईल गूळ. हा कढाई ठेवून देते. 2 गूळ झालेले आहेत. आता तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवते. हे बघा, हे गूळ मी ह्याच्यात टाकला आणि ह्याच्यातच हे आता हे जे तुकडे आहेत ना हे टाकायचे आणि कुकरला जवळजवळ 15-1 मिनटं हे ठेवून घालायचं. ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, कारण गुळालाही पाणी असतं आणि भोपळ्यांनाही बरंच पाणी असतं, त्यामुळे ह्याच्यात पाणी नाही घालायचं. आम्ही हा सगळा गूळ गोळा करून घालते, म्हणजे जेणेकरून आपल्याला कमी पडायला नको. आणि हे कुकरला आपण 15 मिनिटासाठी लावत आहोत. हे बघा, मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं, गुळामध्ये आपण हे घालून घेतलेलं आहे. हा चांगला आपण भोपळा स्मॅश करून घेतला आहे. तर आता मी काय करते, हे बघा, हे जे गुळाचं जे पाणी आहे ते काढून मी कपात ओतून ठेवत आहे. आणि हा जो भोपळा आहे ह्याला तुमच्याकडे पावभाजी स्मॅशर असेल तर पावभाजी स्मॅशरने तो तुम्ही असा स्मॅश करून घ्या. चांगलं एकदम स्मॅश करून घ्यायचं, घाई नाही करायची. हे बघा, इतकं सुंदर स्मॅश झालेलं आहे.
जराशी चव घेऊन बघते. परफेक्ट गोड आहे. आता मी इथे हे असं मोठं भांड घेतलेलं आहे परातीसारखं, आणि ह्याच्यामध्ये हे आपण हे जे मिश्रण केलेलं आहे ते सगळं टाकायचं आहे. आणि ह्या पिठामध्ये ह्या पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आहे. ह्याच्यामध्ये जेवढं तुमचं पीठ बसेल, जनरली घारगे हे तांदळाच्या पिठाचे करतात, पण ते कडक होतात, म्हणून हल्ली लोक गव्हाच्या पिठाचे करायला लागले. म्हणजे मग ते थोडे कडक न होता सॉफ्ट राहतात आणि तुम्ही 3-4 दिवस ते खाऊ शकता. आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तत्पूर्वी मी ह्याच्यामध्ये किंचितसं मीठ आणि थोडेसे सफेद तीळ टाकत आहे. हे बघा, अगदी थोडंसं मीठ टाकते चवीला. आणि थोडे सफेद तीळ टाकत आहे. हे बघा, थोडेसे सफेद तीळ टाकते. आणि तुम्हाला जर हवं तर तुम्ही वेलची आणि जायफळाची पावडर टाकू शकता. माझ्याकडे ही वेलचीची पावडर केलेली आहे, ती मी जराशी टाकत आहे. आणि हे सिक्रेट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त 2च चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. हे बघा, 1 चमचा आणि 2 चमचे. नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर गव्हाचं पीठ टाकायचं. जेवढं ह्याच्यात बसेल तेवढं तुम्हाला टाकून घ्यायचे. थोडं थोडं टाका, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की किती पीठ ह्याच्यात बसतं ते. हे बघा, आणि अशी पसरट भांडं घेतलं तर ते व्यवस्थित तुम्हाला मिक्स करता येईल. आणि छान असं मळून घ्या त्याला. हे बघा, आता हे पातळ आहे ना पीठ, कसं आपलं जसं रेग्युलर आपलं पीठ असतं ना ह्याचं चपातीचं, त्याप्रमाणेच तुम्हाला हे पीठ मळायचं आहे. हे बघा, मी पुन्हा 4 चमचे टाकलं. 2 चमचे आधी आपलं हे टाकलेलंच आहे. खूप छान घारगे होतात हे. अजून थोडं लागणार पीठ आपल्याला. टोटल मी 10 चमचे पीठ घातलं अर्ध्या किलो घारग्यांचं, अर्ध्या किलो भोपळ्यासाठी. 8 चमचे गव्हाचं आणि 2 चमचे तांदळाचं. तरी आपल्याला अजून लागत आहे पीठ. बघा, पीठ भरपूर लागत आहे. भोपळ्यात भरपूर पाणी होतं आणि तरी मी गुळाचं थोडं पाणी काढून ठेवलंय. आपल्याला नेक्स्ट टाइम कधी बनवायचं असेल तर मग फक्त भोपळा आणून
तुम्ही ते बनवू शकता. आणि हे पीठही भरपूर दिवस राहतं, त्यामुळे तुम्हाला असं काही वाटायला नको की आपलं पीठ खूप झालं आहे आता काय करणार. पण ते घट्ट नाही बांधलात तर मग ते वडे तुम्हाला तळता नाही येणार. म्हणून छान घट्ट बांधायचं. जेवढं घट्ट बांधाल ना तेवढं ते वडे छान होणार तुमचे. लुसलुशीत बांधलात तर मात्र वडे होणार नाही. हे बघा आता पीठ एकदम छान झालेलं आहे. आणि मग तुम्ही काय करायचं, हे तुम्हाला हवे त्याप्रमाणे त्याचे गोळे करून घ्यायचे. केवढं बारीक हवे वडे तुम्हाला, केवढे जाड हवेत त्याप्रमाणे तुम्ही त्याचे गोळे करून घ्यायचे. दाखवते तुम्हाला. थोडंसं मी खाऊन बघितलं, जराशा गोड वाटतायत. पण असं जर कधी तुम्हाला वाटलं अगोड तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकता. पण हे अगोड सुद्धा छान लागतात. अगदी खूप गोड नाही करायचे, हे जरा गोड पण बरे लागतात. हे बघा ह्याप्रमाणे आता तुम्ही हे असे वडे गोळ्या करून घ्यायच्या. आणि आता थापायचे कसे ते दाखवते. हे बघा आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आणि त्यात मी हा एक वडा टाकलेला आहे. आणि तुम्हाला मी दाखवते तो जरा चांगला भाजून. जरा पहिलाच आहे, तेलात टाकल्यामुळे जरा आता दिसेल तुम्हाला. हे वडे थोडे असे जाडसरच ठेवायचे, मग ते खायला बरे लागतात. एकदम लालही नाही करायचा आणि एकदम कच्चाही नाही ठेवायचा. मीडियम गॅसवरच आपण त्याला भाजणार आहोत. हा बघा, हा कलर ते तुम्हाला दिसला पाहिजे. आणि इथे मी इथे हे भांडं ठेवले, ह्याच्यामध्ये हा बटर पेपर ऑलरेडी घालून ठेवलेला आहे, त्यामुळे हे तेल सगळं ह्याच्यात निघून जाईल. हे बघा, हा साधारण असा हा वडा हळू असं आपल्या तेलात सोडायचा. आणि तोपर्यंत आपण दुसरा लाटायला घ्यायचा. एका वेळेस एकच वडा आत जाऊ शकतो, त्यामुळे एक एकच लाटायला तुम्हाला हवे. थोडा जाडसर ठेवल्यामुळे तो छान वडा आपला बनतो. बघा मस्त फुललेला आहे, दाखवते तुम्हाला. छान वडा एकदम फुललेला आहे. हा बघा
बघा किती मस्त फुललाय वडा. आणि पुन्हा असा काढून याच्यात टाकायचा. मस्त वडा फुललेला आहे एकदम. तुम्हाला दाखवते. हा बघा, हा बघा किती टम फुललाय. असे सगळे वडे झाले पाहिजेत आपले छानपैकी फुलून. आणि हा कलर एकदम परफेक्ट आहे. आणि फुललाय म्हणजे तो शिजला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता हा एक अजून तुम्हाला दाखवते. बघा मस्त फुललाय वडा. पहा बरे, पहा बरे किती सुंदर फुलला आहे. जरा जाडसर ठेवला ना की तो छान फुलतो. हा बघा, असा काढायचा आणि असा टाकायचा. हे पहा, हे पहा किती सुंदर फुललेला आहे.
जरा जाड ठेवते म्हणजे मग तो छान फुलतो. सी हियर कसा टम्म फुगलेला आहे एकदम. हे बघा, आता तुम्हाला अगदी शेवटचा एक घालून दाखवत आहे. आणि पुरीवर आणि नारीवर, पुरी आणि पुरी आहे बघा. आता हा शेवटचा वडा तुम्हाला मी दाखवत आहे. किती टम्म फुगलेला आहे बघा. हा बघा कसा टम्म फुगलेला आहे. मी गॅस काढत आहे आणि हे बघा, हे आपले असे टम्म फुगलेले वडे रेडी झालेले आहे. ह्याला घारगे म्हणतात, कोणी भोपळ्याचे वडे म्हणतं, कोणी घारगे म्हणतं. तर तुम्ही सुद्धा असेच वडे बनवायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा असेच वडे बनवायचे. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आणि अशाच नवनवीन पाककृतींसाठी बेल आयकॉनवर क्लिक केल्याशिवाय पुढे नाही जायचं. बाय.